Hello. 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 सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. निसर्गरम्य छाया कणकवली तालुक्यातील शिवगाव गावामध्ये श्री वाघेश्वर सेवा मंडळ वाघेश्वरवाडी यांच्या वतीने या ठिकाणी कालाबाप्रमाणे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी पवित्र स्थानामध्ये या आमने सामने तिरंगी डबलवारीचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संजय पुजारी मुक्काम पोस्ट नाडन तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बोलत माननीय ज्यांनी प्रथम भजन सादर केले ते माननीय अभिषेक शिरसाट बुवा मुक्काम पोस्ट बुद्रुक तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर ज्यांनी भजन सादर केलं ते सन्माननीय सगीर गावडे बुवा राहणार ऐरोली. तर आम्हा तिन्ही भावांना इकडून भजन करण्याची सुवर्ण संधी श्री वाघेश्वर सेवा मंडळ वाघेश्वरवाडी या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी भाव असतील, काही पत्राद्वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी कैलासवासी पांडुरंग कोळगावकर यांच्या आत्म्याला चिरच शांती लाभो अशी त्या वाघेश्वर देवाच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी राजेश विषयबुवा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या कोस्तूरचे मामा तानाजी गावकर या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे तेजस गावकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे आम्हाला जो बऱ्याच वेळा शक्तीला साथ करतो कार्तिक गोसावी यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी आचरे गावातून गोदे साहेब या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. दोन्ही भावांना जी साऊंड सर्व्हिस लाभलेली आहे स्वयंभू साऊंड सर्व्हिस प्रसाद सावंत
यांचा मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. श्री वागेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सत्यनारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री परमपूज्य भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री सरस्वती मातेला वंदन करत, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी आमने सामने वारीच्या साथ्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. वय गाळता ऊस देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. तिने मुक्तिचारी साधिल्या, तिने मुक्तिचारी साधिल्या, साधिल्या. देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, देवाची द्वारी उभा क्षणभरी. महालक्ष्मी दुर्गा भवानी, दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी. आदिशक्ती तू विश्वमोहिनी, आदिशक्ती तू नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी. आयु आरोग्य दे आलो या चरणी, आयु आरोग्य दे आलो या चरणी. रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या भजनी, रंग भरू दे तुझ्या भजनी. कृपाशीष दे सहस्र करानी,
हरिनाथ श्री गणपती गजानन श्री महादेश्वर श्री गांगेश्वर श्री पावणाई देवी श्री भावतारी श्री महादेश्वर श्री सत्यनारायण श्री गुरुदेव दत्तात्रय श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ हरि हर हरि हर सुप्रसिद्ध भजनकार कुरवडी जयराम घाडीगावकर सुप्रसिद्ध भजनकार विजय पुजारी हॅलो 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 या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही बुवांनी भजन सादर केलेलं आहे. माझे अभिषेक शिरसाट बुवा त्यांचे बाबा सुद्धा या ठिकाणी आज हजर आहेत. त्यांचे काका त्याचप्रमाणे मिसेस पण बुवांची या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. या ठिकाणी खरोखरच या मंडळाचे सुद्धा आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण पाऊस पडल्यानंतर अभिषेक शिरसाट बुवांनी फोन केला, बुवा इकडे लाईट सुद्धा नाही आणि पाऊस भरपूर पडला, तुम्ही कुठे आलात? म्हटलं मी शिरगाव पर्यंत पोचलोय. म्हटलं ते ताईना पाठी जाऊ सांगतात की काय, म्हणजे आंबे कोल्ह्याच्या मागे होत. तर नाही बोलले, येवा आधी आमच्याकडे बसूया. बसूया म्हणजे विश्रांती घेऊया. बसण्याचे विषय वेगळे होत. बसूया म्हणजे आम्ही असे विचारपूस करूया आणि मग जाऊया. आणि तिघे जण आम्ही बसलो. मग बसलो म्हणजे विश्रांतीसाठी. आणि अभिबुवा खरोखरच मी आज भजनात म्हणून मी ज्यावेळी फोन केला त्याच वेळी सांगितलं की शिरसाट बुवा एक पाहिजेच आमच्या बारीत. कारण माझी खूप इच्छा व आपलं मित्र एक गायब झाल्यासारखं माका वाटलो होतो. माहिती एवढं काय सांगू बुवा, आमका काय वाटत होतं तर आमका माहिती या सगळ्या लोकांच्या समोर सांगून उपयोगाचं नाही. आणि एवढं होऊन सुद्धा तुम्ही परत आता मरणाची भाषा करता. आता नाही वर्ण खाली आणलेत आम्ही, त्याच्याकडे भांडलाव ते जाऊन काय बुवा आम्ही सगळे बुवा गेलेले आणि तुमका मागे आणलं बुवा. आणि त्या चांगला सोना करूचा आता तुमच्या हातात. आणि होणार सोना 100%. कारण बुवा ज्यावेळी भजन करतात त्यावेळी परशुराम पांचाळ बुवांचा भास होतो बुवा. अभिषेक शिरसाट बुवांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. नादखोळा गणपतीपुळा. आता या बुवांशी माझी पहिलीच बारी आहे. बुवांचं भजन मी बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे. बुवांका माहिती पण नसत की मी भजन ऐकतंय की नाही. प्रत्येक वेळी बुवा तुमचं भजन असतं, तो स्टेटस तुमचे लावलेले असतात, मी तर भजन ऐकतंयच तुमचं. आणि आज तुमच्याशी गाठ पडली. फक्त माका विचार पडलो या मंडळात मी खरोखरच बारी ठरवली तेव्हा पैसे सांगूक नाही. विचार पडलो की यांका जास्त पैसे सांगते तर बरा होता. कारण दोन्ही बुवा माका बोलतो म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्ती पैसे सांगित असं वाटायला लागलं आता बुवा. पण असं ते मरा दे, माझ्या टाकल्यावरनच बोलतात ना काय, माका त्याचं नायम निर्लज्जम सदा सुखी. कारण बुवा आज परिस्थिती अशी झाली आहे, जी पूर्वीची पिढी होती त्यांनी अशोक कुमारचे पिक्चर बघितले, त्याच्यानंतरची पिढी त्यांनी अशोक सराफचे पिक्चर बघितले, आणि आत्ताची पिढी बुवा ती अशोक खरातचे व्हिडिओ बघतात बुवा. ही परिस्थिती आजची. या कलियुगात काय होईल, नाव तेच राहिलं अशोक, फक्त आडनावा बदलत गेली. कुमार, सराफ आणि खराब बदलत चाललं बुवा.
आता एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल, पण आपल्या नवऱ्याक कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही. ही बुवा परिस्थिती आजची. जेव्हा लिहून बुवा तेवढी दाढी दिला असतच तरी हे पुढचं कुचो तरी लावलं असतं. होय, बोललाच तरी नसतं. मग कंटाळू येलो या टाकल्याचं. देवा बक्षीस देवा इकडे ते 500 रुपये देवा पहिले. मग बोबूचा आले त्या 500 रुपयाच्या नोटीवर सुद्धा फोटो माझो. बक्षिसासाठी मी एवढं आवडलो नाही. मग तो फोटो दाखवूच होतो. मी मेलेली बुवा यांका वाटला ना या ऋषी बुवांका वाटला आमच्या इकडे काहीतरी थडग्या बांधूया पुजारी बुवाचा, तरी त्यांका खर्च नाही बुवा. वाळातलं एक गुळगुळीत दगड आणून ठेवल्याने तरी लोक समजतील या पुजारी बुवाचा स्मारक हा. फक्त बाजूसून कोळसो फासा बाबा बुवा अशीच मजा. मी या 2 बुवांक बोलल्याशिवाय भजन करणार आहे. शिरसाट बुवांक तर अजिबातच बोलणार नाही, बोलणारच नाही. माझं इतकं प्रेम आहे त्यांच्याशी काय सांगू. मी लगीन सुद्धा केलं असतं, पण वहिनी जोडीत माका तुमच्या. बाकी बुवा मजा घ्यावा तुम्ही, कारण सगळी मजा ही मधल्याचीच असता. बाजूचे मरणारा वापटाना मी हो, कारण ब्रह्मा विष्णू महेश सगळ्याचा काय करणार तो मधलोच करणार. कारण ते वासूच येत काय सांग. असू दे, मनोरंजन तुमचं 100% होणार. फक्त भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया, कारण टायमिंगचं बंधन ठेवूया. काल खरोखरच बुवा माझ्याकडे 4 वाजता बुवा गजर आला. गणेश जांभळे बुवाने माझ्याकडे 4 वाजता गजर दिला नाही. आणि माझ्यानंतर बुवा व्यंकटेश नर बुवा ते झोपतच होते माझ्या गजराच्या वेळी. म्हटलं हे डोंबलाचे मग हे गजर म्हणतो. म्हटलं काहीतरी मनाने एकदा वाटे का लागा. पण त्या भजन रसिकांका बुवा मानले मी. एवढा सगळा होईपर्यंत कोण घरीच गेलेला नाही, कोण नाही. महिला वर्ग पण नाही गेलेली बुवा, सगळे हजर का. असाच वाडीचे कार्यक्रम असल्यामुळे कोण घरी जाऊ का नाही. जायची घरी जायची आणि परत येऊन बसायची. अशा खूप मस्त. आणि आजही खूप भारी वाटलं बुवा. खरोखरच एवढा नको वाटलं भारी होणारच नाही. पण ही यांची एकी आहे ना, ती जबरदस्त एकी. आणि ही एकी तुमची कायम अशी राहू दे अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. कारण डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही. आणि या वाघेटे वाडीचे ग्रामस्थ कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही. थोडक्यात उडवीत नाही. पैसे पण बरेच येत, पण मी नंतर घेतोय. कैलासवासी बुवा हरी भिसे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नातवंडांकडून माझ्यासाठी 300 रुपये आणि पकवाजवादक संकेत राऊत यांच्यासाठी 100 आणि तबलावादक कौस्तुभ गाडी यांच्यासाठी 100 असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देते हा सुट्टी मिळाली. ते चरण आमची भांडणं. या ठिकाणी गुरुप्रसाद अनिल साईल यांच्याकडून पकवाजवादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे गुरुप्रसाद अनिल साईल यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय नामदेव शिरसाट यांच्याकडून पकवाजवादक यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. आणि तबलावादक यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. मी आता सांगते ना, माझ्यासाठी 100 किंवा पकवाजवादक ते कोरसवाले माझ्या तोंडाकडे बघते. परिस्थिती काय हो. टीम वर्क हवं या, म्हणजे सगळ्यात
यांच्याशिवाय आम्ही काय करू, वाजपी पण काय करू शकत. त्यामुळे झाला कसं, आमच्या आमकाच मिळत नाही असा विषय होता ना तो. कुठे जाऊया? काय 6 घरा असून व पैसे भरपूर. कैलासवासी दिवाकर गोविंद कोरगावकर, दिनकर गोविंद कोरगावकर व कैलासवासी तिलोत्तमा दिनकर कोरगावकर यांच्या स्मरणार्थ त्यांची नातवंड यांच्याकडून विशाल आणि विनय यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मारुती तुकाराम कोरगावकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. मला वाटतं मुंबईकर सगळे की. अर्णव अभिषेक शिरसाट फॅन माझो बुवांचो पोरगो अर्णव, आणि वाढदिवसाक सुद्धा बुवा मी भजन केलं होते. बुवांचं भजन ऐकत नसत पण तो माझा ऐकता. 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपली संपतच नाही, पैशाचं उगीच केलं. सौ अक्षता अशोक कोरगावकर यांच्याकडून बुवा माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी संदेश माणगावकर मोंड बाजारपेठ माझे जवळचे म्हणून विचारले का नाही, यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. समीर मानगावकर वगैरे आम्ही एका वर्गात होतो. हॅलो. कैलासवासी वासुदेव जिलू कोरगावकर, कैलासवासी प्रभावती वासुदेव कोरगावकर आजी आजोबा यांच्या स्मरणार्थ वासुदेव प्रेमानंद कोरगावकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. बापरे, या अतिरेकच झाले. होय, थांबा आता जरा आणि मग हे देवा. श्री महादेव मारुती कोरगावकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कागद कमी पडली ती डायरी नेवा झाली तरी माझी. दुसरी घेईन उद्या. जास्ती असून विनोद करीची सवयच झाली. झाला ना. आता भजनाची सुरुवात करते, कारण भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा, जपावा आणि नामावा. त्यामुळे भजनाची सुरुवात करूया. 100% मनोरंजन होणार. रूपाच्या अभंगाच्या अगोदर थोडासा बोलून मग बुवांकडे गजर देऊया, आणि टायमिंगचा बंधन ठेवूया. रोजचे कार्यक्रम बुवा जवळजवळ माका वाटतं कधी ते एप्रिल पासून मरत येतो. माका वाटतं 24 मे पर्यंत बुकिंग आहे बुवा. आणि 17 तारीखला भांडूपवाले जर कोण असतील तर समर्थ नगर मध्ये 17 तारीखला बारी आहे माझी. उत्साही मित्र मंडळ. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. फुलते हळूच दत्ताची पालखी, फुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. भाव अंतरीचे हळवे जते जुई फूल, भाव अंतरी
हरि ओम हरि हर परब्रह्मा धावतया हरि भजनाया रंग बरुदे तुझिया हरि भजना सरदत पद गप हरि ओम हरि हर परब्रह्मा धावतया हरि भजनाया रंग बरुदे तुझिया हरि भजना सरदत पद गप
यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहा सह्याद्रीचे डोंगर, कारण हे भजन पूजन नामस्मरण हे सगळं माझ्या या कोकणातच कैलासवासी श्रीधर गोविंद कोरगावकर यांच्या स्मरणार्थ अजित श्रीधर कोरगावकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी जयवंत कोरगावकर यांच्या स्मरणार्थ विशाल कोरगावकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री लक्ष्मण कोरगावकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी मनोहर गोपाळ कोरगावकर यांच्या स्मरणार्थ मनोहर कोरगावकर यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये आणि पक्वाजवादक यांच्यासाठी 100 रुपये असं 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचं माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर, देवाधिकांचं माहेर घर. काका देतो याचं मिंगर. परशुरामाच्या भूमीचं झोपतंय मागं. नामस्मरण पूजा अर्चा ह्या आपल्या कोकणातच बुवाने मगाशी जबरदस्त काही गोष्टी सांगितल्या. या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा भजन ऐकत. खरोखरच आमचं बुवा नशीब समजायचं. लाडके बहिणी आहेत ते 1,500 रुपये त्यांना महिन्यात मिळतात तरी सुद्धा ती भजनं ऐकतात. काय नवऱ्याने कामधंदो सोडला नाही, बायकोचे पैसे मिळायला लागल्यापासून कामावरच जाऊचो बंद झालो. म्हणतं बायकोचे मिळतात, आपल्या कशा कामावर जाऊ का. बरं आणून सुद्धा हप्तो तोच जाणार बँकेत. 1000 रुपये आणून देता 500 रुपये गायब. 50% आरक्षण महिलांसाठी. कुठची जाहिरात असली तरी ती सुद्धा महिलांसाठी आहे. लक्स लगाव खूबसूरती पाव, फेअर अँड लवली लगाव चमकती कांती पाव, आणि आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली भगाव. परिस्थिती बदलली बो. 50% आरक्षण महिला वर्गांसाठी. आता ती भजन ऐकतात पण हसताना पण विचार करतात ती
म्हणजे जोरात हसले तर ते काय म्हणतील, खूप भीती असतात त्यांका. समजा जोरात असली तर सकाळीच ह्या भांडण उठल्या उठल्या तो टकलो काय हो सांगा केवढ्यान हॅ कन हसत होतं त्याच्यावरनं ह्या भांडण. म्हणून ते हसताना सुद्धा विचार करून असतात. संसाराची एवढी काळजी, लाईटची सगळी रात्री झोपताना लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांच्या शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार, कारण त्यांना चुलीत आग करूची असतात. त्यांच्या बरोबर वाकडा तो खाय चुलीची वाघिणी असते. एवढी संसाराची काळजी असते, एवढं टेन्शन असतं बुवा त्यांका. आणि त्या टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ती केस पिंचरतं तेव्हा फणीयेत केस साठवतं, तेव्हा त्यांका टेन्शन किती आता समजतं. आणि संसाराची एवढी काळजी, ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही, तिचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतं. टेम्पो आला टेम्पो, केसावर भांडी, की भरणी देणार आणि मोठा घमेल घेत स्टीलचा. संध्याकाळी नवरविलो की आनंदच सांगतात, ता बघा तिने मोठा घमेल दिला ना. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांका नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता. त्यांका महिला वर्ग म्हणतात नाही, आमच्या घरी सुद्धा बुवा तीच परिस्थिती झाली. असं कोण टेम्पो आलो येऊ नको की माका उठवून घालतात. एक देव म्हणून माझा तळपट केला नाही. आता आमच्या घरात घमेला जास्त झाली आणि केस कमी झाले, संसारासाठी त्याग केलेला आहे तो. ते बुवा म्हणतो काय झाला कसं काय. बुवा मी यांका विचार, मी फोन एक माका मुंबईत गेल्यानंतर यांचं फोन असतं कधी ना कधी विषय बुवांचो. त्यांका माहिती आहे मी मुंबईत गेल्यानंतर ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही, कारण वरच्या हुकाक माझा हात पोचत नाही. कोणाचं तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेलेला बरा. आणि डब्यात गेलास की या कोणतं बोमटतच, आपल्या सामानावर लक्ष ठेवा, आपलं सामान चेक करा. म्हटलं गावात सुनीला होतं सगळा सामान बरोबर होता, पुढे गेल्यानंतर तर बोमटतच बुवा नेक्स्ट स्टेशन कळवा. गो म्हटलं थांबा ती ठाण्यात उतरते नाही तुका कसा काय तर कळवत काय चढल्यापासून कळवा. एका माणसात पाठच्या माणसान पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला आणि घाट कोपरात जायचं. नेक्स्ट स्टेशन घाट कोपर, की तो कोपर घेईनी त्याच्या पाठीवर घास कोपर. अगला स्टेशन घास कोपर, त्याचा चामडा काढला आणि घाट कोपरात जायचं. आणि दिवा गाडीची मजाच वेगळी हो. त्या मिरिंडा सेवना पाणी बॉटल जिरा सोडा. ती पाणी विकणारी एक महिला, आता वो एक महिला पाणी विकू घेतात, तिचा विषयच वेगळं. पाणी 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 पाणी. ती कमी विचारले तू पाणी विकत की तुका पाणी हवा. ती परत आमच्या डब्यातच इली नाही पाणी. एक कोणती प्लॅटफॉर्म वरच काकडी घ्या, काकडी वाकडी वाकडी काकडी. म्हटलं आधी डब्यात तरी हे बघूया सरळ किंवा. या ठिकाणी रूपाचा अभंग घेऊया. मी मग सुचत गेला तर आणखी उगाच वेळ जाईल. गजराच्या वेळी 100% मनोरंजन करूया, कारण मी खूप बोलू शकते बुवांक माते, पण दोन्ही बुवांक बोलल्याशिवाय बारी करून जाणार आणि सगळ्या लोकांना सून जाणार. तुमका काय न बोलता अभिषेक शिरसाट बुवांक वाटा खाऊ की पुजारी बुवांक उगाच बोलले, फक्त रडा नको बोलल्याबद्दल. बुवा जबरदस्त प्रेम तुमच्यावर माझा, आणि परत तुम्ही येऊ कवाच म्हणून आम्ही काय काय केलं ना आमच्या आमका माहिती आहे बुवा. विचारून बघा, माझ्या पोरसवाल्यांका विचारा, प्रत्येक वेळी तुमच्या आमका आठवण येत होती. प्रत्येक वेळी नानानू खराच बुवा, नानानू म्हटलं की अभिषेक शिरसाट बुवा आमच्या आठवणी द्यायचे. आणि तुमका उदंड आयुष्य लाभू दे अशी त्या वागेश्वर देवाच्या चरणी प्रार्थना करतो बुवा. माझ्यातली सुद्धा 5 वर्ष तुमका लाभू दे अशी त्या श्री सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आमका परत तुम्ही आवाज या क्षेत्रात
परत पाहिजे अभिषेक शिरसाट बुवा, या मनापासून सांगते बुवा. माका टकलो म्हणा किंवा काय म्हणा, त्याच्यावरच वाजव आता. ह्या वाडीतल्या बुवा किती सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुवा होते, पण त्यांनी काय विचार केला नाही. वाघे पे वाडीत टाकला आणला, लोक गणपती आणत, पण त्यांनी विचार केला नाही पूजे का काय बघा. वाघे पे वाडीत टाकला आणला, शिरसाट आणि गावड्यांची जोडी लई भारी गमतीची. शिरसाट आणि गावड्यांची जोडी लई भारी गमतीची. लोक लुक लुक बघतात चांगला, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर काढफोड करते. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती टाकल्यावरती उंदीर काढफोड करते. ही नाडांची धरती, ही नाडांची धरती, ही नाडांची धरती. साहिल शिरसाट यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलासवासी केशव अर्जुन साहिल यांच्या स्मरणार्थ 100 रुपये आणि अनिल केशव साहिल यांच्याकडून 100 रुपये व संदीप पुजारी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
अमोल परब यांच्याकडून
अमोल कोरगावकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपये आणि संकेत राऊत यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद.